चल द्या लक्ष. पुढचा आपला टॉपिक आहे मॅप फंक्शन अँड फिल्टर फंक्शन. नवीन फाईल बनवा. 2 फंक्शन्स तुमच्यासमोर मांडतोय. असे मी तुम्हाला भरपूर फंक्शन्स आता काय करतो ना, हळूहळू करून जसं जसं आपण पुढे जाऊ सगळे फंक्शन्स मी तुम्हाला एक एक करून इंट्रोड्यूस करून देऊ. जेव्हा तुम्ही डेटा सायन्स मशीन लर्निंग शिकणार तिथं अजून तुम्ही वेगळं पायथन शिकणार. जेव्हा तुम्ही डेटा सायन्स मशीन लर्निंगमध्ये जाणार तिकडं अजून तुमचं पायथनवरती मी कमांड चांगली करेल, अजून तुम्हाला पायथनला इंट्रोड्यूस करून देईल. एसक्यूएल शिकणार तिथं पण तुमचं परत पायथनमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटेल. चल मॅप फंक्शन आहे आणि एक फिल्टर फंक्शन आहे आपल्याकडे. ठीक आहे, असे 2 फंक्शन्सला आपण काय करू आता यूज करू. ठीक आहे, आता काय यूज आहे या मॅप फंक्शनचं फिल्टर फंक्शनचं. ठीक आहे, नीट लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थितपणे ऐकायचं आहे. फंक्शन्स आपण समजलेलं आहे. ठीक आहे, फंक्शन्सला कसं क्रिएट करायचं आपण ते अंडरस्टँड केलं. डेफ कीवर्डचं यूज करून सगळ्यांनी फंक्शन्स क्रिएट केले, बरोबर. डेफ कीवर्ड फंक्शनला नाव दिलं, ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट कोलन लावलं आणि त्याच्या आतमध्ये कोड लिहिलं. आता तो कोड कधी एक्झिक्यूट होणार तुमचं, पायथन त्या कोडला एक्झिक्यूट कधी करणार, फंक्शन कॉल केल्यावरती. लक्षात येतं, जेव्हा फंक्शन कॉल होणार तेव्हाच तुमचं त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही जो पण कोड लिहिलेला असेल पायथन त्याच टाईमला त्याला रन करणार. नाही तर बाकीच्या टाईमला पायथन काय करणार, त्या फंक्शनला चेकही करणार नाही, त्या फंक्शनच्या आतमधल्या कोडला पण बघणार. ठीक आहे, आता आपण काय शिकतोय आता मॅप आणि फिल्टरचं फंक्शन शिकतो. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, फंक्शनसारखंच वर्किंग आहे. ठीक आहे, फंक्शनसारखंच वर्किंग आहे, फक्त थोडंसं डिफरन्शिएट होतंय फंक्शनला. ठीक आहे, ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. मॅप फंक्शनचं हे काय आणि फिल्टर फंक्शनचा यूज काय. ठीक आहे, मॅप आणि फिल्टर 2 वर्ड्स आहे. मॅपनी काय अंडरस्टँड होते, मॅप वर्डचं अर्थ काय. चल मॅप वर्डचं मिनिंग काय, म्हणजे मी काय सांगतोय, मॅपिंगचा अर्थ काय असतो, एखादी गोष्ट कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीवरती मॅप करणं. हां, एखाद्या सपोज एखादी थिंग आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या गोष्टीवरती ॲप्लाय करायचं. लक्षात येतोय, एखादं सपोज वर्ल्ड फाईल कधी बघितलेली तुम्ही सगळ्यांनी, वर्ल्ड फाईल. हां, वर्ल्ड फाईलमध्ये म्हणा किंवा पॉवर पॉईंटमध्ये म्हणा, एक्सेलमध्ये म्हणा, सपोज जर का तुम्ही एखादी फॉर्मॅटिंग केली एखाद्या डेटासाठी, तिथं एक फॉर्मॅट पेंटर म्हणून एक बटन आहे, लक्ष दिलेलं आहे. सपोज जर का मी तुमचं नाव लिहिलं आहे, तुमच्या नावाला मी काहीतरी टेक्स्ट जी लँग्वेज होती त्याला काहीतरी सेट केलं आहे, तुमच्या जो टेक्स्टची साईज होती त्याला 50-60 मध्ये घेऊन गेलेलं आहे, त्याला बोल्ड केलं आहे, त्याला इटॅलिक केलेलं आहे, असं काहीतरी मी डेकोरेशन्स त्याच्यावरती काय केलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे त्या एका पर्टिक्युलर डेटावरती. आता सेम माझ्याकडं आलं सेकंड डेटा. मला काय करायचं आहे, त्या फर्स्ट डेटावरती जेवढे पण फीचर्स मी अप्लाय केले होते ना, सेम सगळे तेच फीचर्स सेकंड डेटावरती एकच सिंगल क्लिकमध्ये अप्लाय झाले पाहिजे. फक्त डेटा वेगळे, पण मॅपिंग काय होणार, मॅपिंग कोणत्या फीचरची होणार, पहिल्या डेटाचे जे पण फीचर्स होते पहिल्या डेटावरती मी जे पण डेकोरेशन केलं होतं सेम तोच डेकोरेशन दुसऱ्या डेटावरती पण झाला पाहिजे. लक्षात येतं. सो त्याच कन्सेप्टला मी काय म्हणणार आहे, मॅपिंग म्हणणार आहे. सांगितलं नाही त्यांनी, तुला सांगितलं ना, म्हणजे तू लेक्चरमध्ये नाही, तो नेमकी अजून कोणाला सांगितलं असतं, ग्रुपवरती मेसेज करायचा अशा टाईमला डायरेक्ट. चल लक्षात येतोय काय म्हणतोय मी. हां, एखाद्या डेटाचे सगळे फीचर्स आपण दुसऱ्या डेटावरती काय करतो, मॅप करतो. सो सेम मॅप फंक्शन पण आपल्यासाठी आता हेल्प करणार आहे. आपण काय करणार आहे, आता एक फंक्शन क्रिएट करू, त्या फंक्शनला एक नाव देऊ, त्या फंक्शनच्या आतमध्ये आपण काय करणार आहे, आपलं जो पण असं म्हणतो जो पण डेकोरेशन आपल्याला दुसऱ्या डेटावरती अप्लाय करायचं आहे ते सगळं आपण राईट करू. ठीक आहे, मग मॅप फंक्शन काय करणार, त्या फंक्शनच्या आतमध्ये जो कोड लिहिलेला आहे ना त्या कोडला प्रत्येक डेटावरती काय करणार, अप्लाय करत बसणार. प्रत्येक डेटावरती तो काय करणार आहे, अप्लाय करणार. सेम जसं फॉर लूप होतं, फॉर लूप सोबत तुम्ही याला इझिली कम्पेअर करू शकता. ठीक आहे, फॉर लूप काय करायचं, प्रत्येक डेटावरती इटरेट करायचं, प्रत्येक डेटाला घ्यायचं त्याच्यावरती पूर्ण कोड त्याला रन करायचं. लक्षात येतोय फॉर लूप तुम्हाला. फॉर लूपमध्ये जो पण डेटा तुम्ही पास करायचा प्रत्येक डेटावरती तुमचं फॉर लूप फिरायचं आणि त्या प्रत्येक डेटावरती त्या फॉर लूपच्या आतमध्ये जो पण कोड लिहिलेला असेल त्या कोडला काय करणार, तो ॲप्लाय करणार. सेम मॅप फंक्शन पण काय करतोय, मॅपिंग काय करणार आहे, आता फक्त फंक्शनच्या आतमधला जो कोड असतो त्याला प्रत्येक डेटावरती अप्लाय करतो. सिम्पल. अजून मॅप फंक्शन काय करणार आहे, एक
तुम्ही फंक्शन तर क्रिएट करणार आहे, डेफ कीवर्डचा यूज करून तुम्ही फंक्शन बनवणार. त्या फंक्शनच्या आतमध्ये आता तुम्ही काय लिहिणार आहे, फक्त तुमचं कोड लिहून ठेवणार. लक्षात येतोय? आता जो डेटा आहे तो डेटा आता आपण डायरेक्टली फंक्शनला पास नाही करणार. मॅप फंक्शन काय करणार, त्या फंक्शनच्या आतमधल्या कोडला प्रत्येक डेटावरती अप्लाय करणार. प्रत्येक डेटावरती मॅप फंक्शन काय करणार, त्या कोडला अप्लाय करणार. एक्झाम्पल थ्रू तुम्हाला अजून व्यवस्थितपणे समजवतो कशा पद्धतीने मॅप फंक्शनची वर्किंग. सगळ्यात पहिले फॉर लूपमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो आणि तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक आपल्याकडे लिस्ट आहे. सगळ्यात पहिले एक लिस्ट आहे मार्क्स नावाची. एक्झाम्पल नीट समजा. एक लिस्ट बनवतोय, त्याच्यामध्ये काही स्टुडंटचे मी मार्क्स काय करतो, इथं स्टोअर करतो. काय अशा पद्धतीत काय झाले, हे टोटल 6 स्टुडंटचे मार्क्स इथं फिल आहे. आता काय करायचं आहे, जो टीचर आहे, ठीक आहे, जो पण टीचर आहे त्याला प्रत्येक स्टुडंटला 5 ग्रेस मार्क्स द्यायचे. ग्रेसचा अर्थ काय, त्याला 5 मार्क प्रत्येकाला वाढून द्यायचं. लक्षात घ्या, टीचर काय करणार आहे, प्रत्येक स्टुडंटला 5 मार्क काय करणार आहे, वाढून देणार. मग किती मार्क्स असो त्यांना, ठीक आहे, 5 मार्क प्रत्येकाला काय भेटणार आहे, ॲडिशनल मार्क्स सगळ्यांना भेटणार. आता जर का मला या लिस्टमध्ये 6 स्टुडंट्स आहे, मॅन्युअली जर का मला करायचं म्हटलं तर मी काय करणार आहे, एक एक नंबर घेणार, त्याच्यामध्ये 5चे ॲडिशन करणार आणि तिथं स्टोअर करून देणार. बरोबर ना? अशा पद्धतीने मॅन्युअल वर्क माझं होणार. मग माझ्याकडं ऑप्शन काय प्रोग्रॅमिंगमध्ये याच टास्कला परफॉर्म करण्यासाठी, एक आहे माझ्याकडं फॉर लूप. मी काय करणार, फॉर लूप चालू करणार. फॉर आय इन कुणावरती चालवणार मी फॉर लूप, या मार्क्स नावाच्या लिस्टवरती चालवणार. काय करणार मी, या मार्क्स नावाच्या लिस्टवरती एक फॉर लूप ऑपरेट करणार. फॉर लूपच्या आतमध्ये मी कोड काय लिहिणार, कोड काय लिहिणार आहे मी, चला एक एम्प्टी लिस्ट लागेल आपल्याला. अपडेटेड मार्क्स आणि काय करतो, एक एम्प्टी लिस्ट इथं स्टोअर करतो. आता कशा पद्धतीने आता अपडेट करायचं आपल्याला. सगळ्यात पहिले जे अपडेटेड लिस्ट आहे मार्क्स, त्याच्यामध्ये मी काय करणार, डॉट अपेंड करणार आणि आय प्लस काय करणार, 5 करणार. काय अशा पद्धतीने कोड समजते तुम्हाला. हा काय लिहिलेला आहे, 2 लाईनचा कोड. हां, सगळ्यात पहिले फॉर लूप कुणावरती चालणार, या मार्क्स नावाच्या लिस्टवरती चालणार. बरोबर. फॉर लूप जेव्हा या लिस्टवरती चालणार तेव्हा तो एक एक डेटाला पिक करणार त्या लिस्टमधून आणि कुठं स्टोअर करणार, आयमध्ये पहिला डेटा स्टोअर होणार. म्हणजे सपोज फॉर लूप तुमचं स्टार्ट झालं, कुठं स्टार्ट झालं, मार्क्स नावाच्या लिस्टवरती तुमचं फॉर लूप काय झालेलं आहे, स्टार्ट झालेलं आहे. गेला फॉर लूप या लिस्टमध्ये पहिला डेटा पिक करणार, आयमध्ये स्टोअर करून देणार. हां, आयमध्ये जसं डेटा स्टोअर झाला, फॉर लूप कुठं जाणार, त्याच्या आतमध्ये जाणार. आतमध्ये जाऊन तो काय बघतोय, सिंगल लाईनचं कोड लिहिलेलं आहे. ठीक आहे, काय कोड आहे, अपडेटेड मार्क्स नावाचा जो व्हेरिएबल आहे, कुठे आहे अपडेटेड मार्क्स नावाचं व्हेरिएबल, इथं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, अपेंड करायचं आहे. अपेंड होऊ शकतो का, हा होऊ शकतो, कारण एम्प्टी लिस्ट बनवून ठेवलेली. बरोबर. व्हेरिएबलमध्ये लिस्ट प्रेझेंट आहे म्हणून त्याच्यामध्ये काय होईल, अपेंड होईल. काय अपेंड होईल, आय प्लस 5. आयमध्ये डेटा काय 85, 85मध्ये 5ची ॲडिशन होईल म्हणजे की 90. तो 90 कुठं जाईल, या अपडेटेड मार्क्स नावाच्या लिस्टमध्ये जाईल. बरोबर. सो जेव्हा मी ह्याला रन करणार, प्रिंट करावं लागेल मला. आता प्रिंट कुणाला करणार, अपडेटेडला. आली अपडेटेड लिस्ट. प्रिव्हियस लिस्ट बघा, ही तुमची ओरिजिनल लिस्ट आहे. त्या ओरिजिनलमध्ये प्रत्येक नंबरमध्ये प्रत्येक डेटामध्ये 5ची ॲडिशन झालेली आणि ती ॲडिशन होऊन हा डेटा इथं 85 होतं पहिला डेटा. 85मध्ये 5ची ॲडिशन झाली, किती झालं तो 90. 63 होतं, 63मध्ये पण जर का 5 ॲड केलं तर 68 होणार. अशी तुमची अपडेटेड लिस्ट तुमच्या समोर. हा झाला पहिली मेथड. हां, फॉर लूपचा यूज करून तुम्ही सेम टास्क इथं परफॉर्म करू. आता हा सेम टास्क मी तुम्हाला परफॉर्म करून दाखवणार. कशाने, मॅप. कशाने दाखवणार, मॅपचा. मॅप फंक्शनचा इथं यूज कसा आपण करू शकतो. चला, आता सगळ्यात पहिले काय करावं लागेल, एक फंक्शन क्रिएट करावं लागेल. सगळ्यात पहिले काय क्रिएट करायचं आहे, फंक्शन क्रिएट करायचं आहे. चला, फंक्शन काय, आता फंक्शनला तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते द्या. फंक्शनला नाव देतोय मी अपडेट मार्क्स आणि त्याच्या आतमध्ये सपोज मी
किंवा काय पण द्या, चला एक ए नावाचं पॅरामीटर त्याच्यामध्ये पास करतो. ए नावाचं पॅरामीटर काय करणार मी तिथं पास करणार. आता काय करायचं आहे, रिटर्न करायचं आहे. काय रिटर्न करायचं आहे मला, A+5 एवढंच कोड लिहिणार मी आणि सोडून द्या. नीट लक्ष द्या. एक लिस्ट बनवली, एक फंक्शन बनवलं. त्या फंक्शनचं नाव काय आहे, अपडेटेड मार्क्स. अपडेटेड मार्क्समध्ये एक पॅरामीटर पास केलं. त्या पॅरामीटरला नाव काय दिलं मी, ए दिलेलं, बरोबर. आता तो जो ए आहे पॅरामीटर आहे, त्याच्या आतमध्ये गेल्यावरती मी डायरेक्टली काय करतोय, रिटर्न करतोय. काय रिटर्न करतोय, A+5. काय रिटर्न होतोय, A+5. आता फंक्शन क्रिएट केलं तुम्ही, फंक्शन क्रिएट केलं. आता मला काय करायचं आहे, माझा डेटा कोणता आहे, ओरिजिनल ओल्ड मार्क्स कोणते होते स्टुडंटचे, हा आहे ना, ही लिस्ट आहे माझी. लक्षात येतोय, ही लिस्ट आहे माझी ओल्ड स्टुडंटची. आता या प्रत्येक डेटामध्ये मला काय करायचं आहे, 5ने अपडेट करायचं आहे आणि माझ्यासमोर प्रिंट करायचं आहे. आता मॅपचं सिंटॅक्स इथं समजून घ्या. मॅप फंक्शनचं सिंटॅक्स इथं समजून घ्या. मॅप फंक्शनचं सिंटॅक्स कसं आहे, तुम्ही काय लिहिणार, मॅप, त्याच्या आतमध्ये तुम्ही लिहिणार तुमचं फंक्शन आणि इथं तुम्ही पास करणार तुमचं इटरेटेबल ऑब्जेक्ट. काय अशा पद्धतीने. आता परत एकदा सेम व्हेरिएबल ठेवतो आहे, अपडेटेड मार्क्स इक्वल टू. आता काय करायचं आहे, मॅपला यूज करायचं आहे. मॅप फंक्शनला राईट करायचं. त्याच्या आतमध्ये काय सिंटॅक्स आहे, फंक्शन. फंक्शन काय दिलेलं आहे मी, तर बेसिकली फंक्शनचं नेम द्यायचं आहे. काय द्यायचं आहे, फंक्शन नेम पास करायचं. फंक्शनचं नेम काय, अपडेटेड मार्क्स. त्याला कॉपी करणार आणि इथं पेस्ट करणार ॲज इट इज, काय अशा पद्धतीने. आणि कॉमा करून काय पास करायचं आहे, तो इटरेटेबल ऑब्जेक्ट ज्याच्यावरती हा जो फंक्शन तुम्ही क्रिएट केलेला आहे ना, अपडेटेड मार्क्स, त्याच्या आतमधलं जो पण कोड असेल तो त्या इटरेटेबल ऑब्जेक्टचा एक डेटावरती पायथन काय करणार, अप्लाय करणार. त्या कोडला काय करणार, तो अप्लाय करणार. सो कोणता आहे तो डेटा, मार्क्स. सो मी इथं काय पुट करणार, मार्क्सला पुट करणार. लक्षात घ्या व्यवस्थितपणे कशी वर्किंग चालते मॅप फंक्शनची. मॅप फंक्शन इथं करतो काय, बेसिकली इथं आपण काय दिलेलं आहे, अपडेटेड मार्क्स. अपडेटेड मार्क्स काय, फंक्शन नेम, आणि मार्क्स काय तुमचं इटरेटेबल ऑब्जेक्ट. हा बेसिकली जो डेटा तुम्ही इथं पास करणार आहे ना, इटरेटेबल ऑब्जेक्ट, तो डेटा असणार आहे तुमचं ओल्ड डेटा. ज्या डेटावरती तुम्हाला प्रत्येक डेटावरती या फंक्शनच्या आतमधलं कोडला काय करायचं आहे, तुम्हाला अप्लाय करायचं आहे. या फंक्शन, हा जो फंक्शन तुम्ही इथं पास केलेलं आहे ना, त्या फंक्शनच्या आतमध्ये काहीतरी कोड लिहिलेला असेल. त्या सगळ्या कोडला पायथन काय करणार, ह्या इटरेटेबल ऑब्जेक्टच्या प्रत्येक डेटावरती अप्लाय करणार. 85 वरती पहिले काय अप्लाय होईल, हा फंक्शन अप्लाय होईल. लक्षात येते, हा 85 कुणाला जाणार, ॲज ए आर्ग्युमेंट म्हणून या एला पास होणार. आणि आतमध्ये जाणार, रिटर्न काय होईल, A+5 होईल. आणि तो रिटर्न कुणाला होणार, इथं मॅप फंक्शनला रिटर्न होणार. लक्षात येते, मॅप फंक्शनला A+5 म्हणजे की 85+5 करून 90 इथं रिटर्न होणार. लक्षात येतोय, सेम वर्क आपण फॉर लूपनी पण केलं आणि तो सेम वर्क आपण कशाच्या मदतीने करतोय, आता फंक्शनच्या मदतीने करतो, मॅप फंक्शनच्या मदतीने करतो. पण मॅप फंक्शनचे दोन रिक्वायरमेंट आहे. मॅप फंक्शनचं सिंटॅक्स काय सांगतोय, फंक्शन नेम पास करा. आता फंक्शन नेम मागतोय म्हटल्यावरती तुम्हाला फंक्शन तर पहिले क्रिएट करावंच लागेल. आणि दुसरं तो मागतोय इटरेटेबल ऑब्जेक्ट, म्हणजे त्या इटरेटेबल ऑब्जेक्टला
एक एक डेटा त्या ऑब्जेक्टमधून तो पिक करणार, ॲज ए आर्ग्युमेंट म्हणून तो कुणाला पास करतो, त्या फंक्शनला पास करतो. फंक्शन त्या एक एक डेटावरती आतमधलं कोड रन करणार आणि कुणाला सेंड करणार, परत मॅप फंक्शनला पाठवणार. लक्षात येते? मॅपिंग फंक्शन काय करतोय, त्या फंक्शनच्या आतमधलं कोडला त्या इटरेटेबल ऑब्जेक्टच्या प्रत्येक डेटावरती मॅप करतोय. इथं तुमचं मॅप काय झालं, कोड मॅप झाला. कोणतं कोड मॅप झाला, जो फंक्शनच्या आतमध्ये लिहिलेला आहे. समजते? पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवलं, हा तुमचं होतं स्टुडंटचे मार्क्स. त्या मार्क्सला आपल्याला 5-5ने अपडेट करायचं आहे. त्याला जर का तुम्हाला अपडेट करायचं असेल तर एक मेथड आहे आपल्याकडं, तुम्ही फॉर लूपला यूज करा. फॉर लूपचं यूज करून तुम्ही अपेंड करा एक दुसरी लिस्ट बनवून, असं मी तुम्हाला सांगितलं. सेम आपण तोच वर्क कशामध्ये करू शकतो, सेम आपण तोच वर्क कशामध्ये करू शकतो, फंक्शनच्या मदतीने पण करू शकतो. पण फंक्शनमध्ये तुम्हाला गरज कोणाची पडणार आहे, मॅप फंक्शनची गरज पडणार. तर सगळं डेटा अपडेट झालाय का नाही त्याला चेक करू. आता आपण कुणाला प्रिंट करणार, अपडेटेड मार्क्स. आता लक्ष द्या, आता काय प्रिंट होणार आहे आपल्या आउटपुट स्क्रीनवर, काय आलंय, मॅप ऑब्जेक्ट ॲट काहीतरी आपल्यासमोर असा डेटा आलेला आहे. समजतोय काय डेटा हा, हां लक्षात येते. आता काय समजायचं आहे, जो मॅप फंक्शन असतो, हां त्यांनी त्याचं वर्क केलेलं आहे, ठीक आहे, त्यांनी त्याचं वर्क केलेलं आहे, पण त्यांनी तो डेटा कुठं सेव्ह करून नाही घेतला. लक्षात घ्या, ते मॅप ऑब्जेक्ट इथं तुमचं क्रिएट झालेलं आहे, सक्सेसफुली त्यांनी मॅप ऑब्जेक्टला इथं क्रिएट केलेलं आहे, पण डेटा कॅल्क्युलेट करून त्यांनी कुठं सेव्ह करून नाही ठेवलेलं. का, कारण तो मेमरी काय करणार, तो कुठंतरी डेटा क्रिएट करून मेमरीचं यूज करून घेणार नाही आहे, जोपर्यंत तुम्हाला त्या डेटाची गरजच पडत नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्हाला त्या डेटाची गरज पडत नाही तोपर्यंत मॅप ऑब्जेक्ट डेटाला कॅल्क्युलेट करणार नाही. मॅप ऑब्जेक्ट फक्त काय करणार, एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घेणार, ऑब्जेक्ट क्रिएट करून घेणार की सक्सेसफुली कोड तुमचं राईट झालेलं आहे, कोड तुमचं बरोबर आहे, जरी पण तुम्हाला गरज पडेल मी तुमच्यासाठी डेटा कॅल्क्युलेट करेन आणि तुमच्यासमोर प्रेझेंट करेन. पण आत्ता लगेच मी डेटा कॅल्क्युलेट करून नाही ठेवणार. का नाही करून ठेवणार, कारण जर का मी डेटा कॅल्क्युलेट करून ठेवलं तर माझी मेमरी यूज होणार आहे आणि मला माझी मेमरी वाया नाही घालायची. जोपर्यंत युजरला गरजच नाही तोपर्यंत मी डेटा का कॅल्क्युलेट करू. आता तुम्हाला जर का गरज आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, याला लिस्टमध्ये टाकून द्यायचं, कारण आपल्याला जो डेटा बघायचा आहे तो लिस्टच्या फॉर्ममध्येच आपल्यासमोर काय होणार आहे, व्हिजिबल होणार. किंवा टपलमध्ये पण तुम्ही त्याला पुट करून घेऊ शकता, काय अशा पद्धतीने. तेव्हा आले तुमचे दोन्ही पण लिस्ट एकदम सेम अपडेट होऊन. पहिली जी लिस्ट अपडेट होऊन आलेली ती आलेली फॉर लूपच्या मदतीने, आणि दुसरी जी लिस्ट अपडेट होऊन आलेली आहे ती मॅप फंक्शननी तुमच्यासाठी अपडेट केली. नेहमी लक्षात ठेवा, मॅप फंक्शन डेटाला कधीच कॅल्क्युलेट करून ठेवणार नाही. मॅप म्हणा, फिल्टर म्हणा, तुम्ही फिल्टर पुढे जाऊन स्टडी करणार आहे, फिल्टर फंक्शन पण कधीच डेटाला कॅल्क्युलेट करून ठेवणार नाही, तो फक्त एक ऑब्जेक्ट क्रिएट करून ठेवतो. ठीक आहे. आणि जर का तुमचं ऑब्जेक्ट क्रिएट झाला याचा अर्थ काय की मॅप फंक्शन रेडी आहे डेटा कॅल्क्युलेट करण्यासाठी. तुमची कमांड काय पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेटा शो करायचं आहे ते तुम्ही फक्त तिथं द्या. लिस्टमध्ये शो करायचं आहे तर त्या लिस्टला तिथं पुट करा, टपलमध्ये करायचं आहे टपल तिथं पुट करा, सेटमध्ये तुम्हाला डेटा पाहिजे असेल तर सेटसुद्धा देखील तुम्ही तिथं पास करू शकता. सो असं तुमच्याकडं व्हेरियस डेटा आहे, भरपूर डेटा तुमच्याकडं पडून आहे आणि त्या सगळ्या डेटावरती तुम्हाला एकच सेम कॉमन ऑपरेशन काय करायचं, परफॉर्म करायचं. सो तुम्ही काय यूज करणार, मॅप फंक्शनला यूज करू शकता. फॉर लूपनी पण तुम्ही वर्क करू शकता आणि सेम तुम्ही डेफ फंक्शननी पण यूज करू शकता. फॉर लूपचं वर्किंग काय चालू आहे, फॉर लूप काय करतोय, सगळ्यामध्ये i+5 करतोय आणि एक नवीन लिस्टमध्ये टाकून देतोय. लक्षात घ्या, इथं पण एक नवीन लिस्टच तयार झाली ना, तुम्हाला इथं व्हेरिएबल तर बनवावंच लागलं ना. फक्त इथं यूज काय केलं, मॅप केलं. मॅप काय करणार, फंक्शनच्या आतमध्ये जो कोड लिहिलेला आहे, जो कोड लिहिलेला आहे त्या कोडला
त्या इटरेटेबल ऑब्जेक्टमधल्या प्रत्येक डेटावरती अप्लाय करणार. आता तुमचं डेटा कोणतं होतं 85, 63, 47, 52, 90, 70. इथं पण पायथन काय करतोय, एक एक डेटाला पिक करतोय. फॉर लूपमध्ये पण एक एक डेटा तुमचा पिक व्हायचा, फक्त आयमध्ये जाऊन स्टोअर व्हायचा. इथं पण तुमचा एक एक डेटा पिक होतोय, फक्त तो कोणाला पास होतोय, या फंक्शनमध्ये जो पॅरामीटर तुम्ही बनवलाय ना ए नावाचं, त्या पॅरामीटरला तो डेटा जातो. लक्षात येतोय का? हा 85 पण इथून पिक केलं पायथननी, पण कुणाला पास केलं, पॅरामीटरला ॲज ए आर्ग्युमेंट म्हणून पास केलं. बरोबर ना? मग 85 कुठं गेला, खाली आला. रिटर्नमध्ये काय होतं a+5, एची व्हॅल्यू काय 85, त्याच्यामध्ये 5 ॲड झालं म्हणजे 90. आता रिटर्ननी तो 90 जो डेटा आहे तो कुठं फेकला, जिथं तुमचं फंक्शन कॉल झालेलं आहे. फंक्शन कुठं कॉल झाला, इथं मॅपच्या आतमध्ये तुम्ही फंक्शनला कॉलच केलं ना एक प्रकारे, तुम्ही फंक्शन नेम पास केलेलं आहे. मग कुणाकडे आला तो डेटा, मॅपकडं तो डेटा आला तुमचा 90. समजतंय वर्किंग काय चालली मॅपची? समजलंय तो तुझ्या? आत्तापर्यंत तुम्ही फंक्शन्स बनवले, डेफ, फंक्शन नेम आणि पॅरामीटर्स तिथं ठेवले. बरोबर? तुम्ही तिथं जेवढे पॅरामीटर्स तुम्ही ठेवले, तुम्ही आत्तापर्यंत फंक्शनला कॉल केले आणि तिथं त्याचे आर्ग्युमेंट पास केले. आता पण फंक्शनला आर्ग्युमेंट पास होतोय, पण आता आर्ग्युमेंट कसे पास होत आहे, एका लिस्टमध्ये सगळे आर्ग्युमेंट्स पडलेले असं समजा. एका लिस्टमध्ये तुम्ही सगळे आर्ग्युमेंट्स काय केलेले, पुट करून दिलेले. आणि इथं काय केलं आहे, एकच पॅरामीटरला डिफाईन केलं आहे. आता मॅप फंक्शन काय करतोय, एक एक आर्ग्युमेंटला पिक करतोय आणि त्या फंक्शनला पास करतोय, असं समजा. नाही समजत? समजतोय ना? काय डाऊट आहे याच्यामध्ये? म्हणजे इथं तुमचं एक कन्सेप्ट लक्षात येतोय, तुमचं टाईम इथं रिड्यूस झाला, तुमचं वर्क इथं रिड्यूस झाला, नंबर ऑफ पॅरामीटर्स इथं डिक्लेअर करण्याची गरज नाही आहे. सपोज आता 6 आहे माझ्याकडं, आता 100 स्टुडंटचा डेटा आहे. मग मी इथं काय करू, जर का मला फंक्शन थ्रूच कोड एक्झिक्यूट करायचं आहे, 100 पॅरामीटर्स तिथं डिफाईन करू का, 100 पॅरामीटर्स मला काय करावं लागेल, तिथं डिफाईन करत बसावं. मग कुठं माझं कोड काय होईल, एक्झिक्यूट. आणि जेव्हा तुम्ही पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स असे 100 पॅरामीटर्स डिफाईन केलं, 100 आर्ग्युमेंट्स डिफाईन केलं, त्या कोडमध्ये पण लक्ष द्या. असं जर का तुम्ही एखादं कोड रेडी पण केलं ना, तरी फंक्शनच्या आतमध्ये प्रत्येक डेटावरती +5 ने होणार. तुम्हाला फंक्शनच्या आतमध्ये फॉर लूपला चालवावं लागेल, फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला फॉर लूपला रन करावं लागेल. आणि जर का फंक्शनच्या आतमध्ये फॉर लूपला चालवायचं आहे, तर मग कशाला फंक्शन बनवत बसताय, डायरेक्टली नुसतं सिम्पल असं कोड लिहिलं तरी तुमचं काम होतंच आहे ना. इथं मॅप काय करतोय, मॅप तुमचं फॉर लूपची पण वर्किंग करतोय आणि फंक्शनची पण वर्किंग करतोय. एक एक डेटा, प्रत्येक डेटा ॲज ए, या लिस्टमध्ये जेवढं पण डेटा आहे प्रत्येक डेटाला मॅप फंक्शन पिक करतोय आणि फंक्शनला ॲज ए आर्ग्युमेंट म्हणून पास करतोय. बरोबर? आणि मग फंक्शनच्या आतमधलं सगळं कोड त्या आर्ग्युमेंटसाठी रन होतोच आहे ना. जसं जसं आर्ग्युमेंट फंक्शनला पास होईल, एक एक आर्ग्युमेंट पायथन पिक करणार, फंक्शनला पास करणार. मग पायथन काय करणार, त्या फंक्शनच्या आतमधलं पूर्ण कोड रन करणारच त्या एका आर्ग्युमेंटसाठी. म्हणजे 85 साठी या फंक्शनच्या आतमधलं पूर्ण कोड रन झाला. बरोबर? त्याचा काहीतरी डेटा कॅल्क्युलेट झाला, मॅप फंक्शनला ते थ्रो झाला. मॅप फंक्शन आता कुठं गेला, सेकंड डेटाकडे गेला, त्याला पिक केलं, ॲज ए आर्ग्युमेंट म्हणून पास केलं. परत पायथननी काय केलं, त्या फंक्शनच्या आतमधलं सगळं कोड रन केलं परत त्या सेकंड आर्ग्युमेंटसाठी. असं प्रत्येक आर्ग्युमेंटसाठी तुमचं कोड काय होणार, रन होणार. सो फॉर लूप पण तो तोच करतो, एक एक डेटाला पिक करतो, आयमध्ये स्टोअर करतो, आतमध्ये जातो आणि कोडला काय करतो, पूर्ण रन करतो. परत बाहेर येतो, सेकंड डेटाला पिक करतो, आयमध्ये स्टोअर करणार, खाली येणार, पूर्ण कोड रन करणार. मॅप फंक्शन तुमचं तोच काम काय करतोय, फॉर लूप सारखंच करून देतो. लक्षात आलंय ना मॅप फंक्शन? इझी आहे, काहीच नाही. जेवढं तुम्हाला सोपं सांगता आलं मी तेवढं सोप्या पद्धतीने सांगितलं. मॅप फंक्शन कसं क्रिएट करायचं, सगळ्यात पहिले लक्ष द्या. डेफ फंक्शन बनवायचं आपलं, एक सिंगल पॅरामीटर ठेवायचं त्याच्यामध्ये. किती ठेवायचं, एक सिंगल पॅरामीटर. आणि आर्ग्युमेंट्स तुमचे किती पण असू दे, ते सगळे आर्ग्युमेंट्स कुठं सेव्ह करायचे, एखाद्या लिस्टमध्ये, एखाद्या टपलमध्ये. इटरेटेबल ऑब्जेक्ट पाहिजे. इटरेटेबल ऑब्जेक्ट कोणकोणते असतात आपले, लिस्ट आहे, टपल आहे, सेट आहे, त्याच्यामध्ये काय करा, स्टोअर करा. मोस्ट कॉमनली तुम्ही लिस्टलाच काय करणार, यूज करा. बरोबर? कारण लिस्ट तुमची म्युटेबल आहे. लिस्ट कधी पण अपडेट होऊ शकते. सेटमध्ये चालणार नाही, कारण सेटमध्ये डुप्लिकेट डेटा अलाउड नाही आहे. आता 10 स्टुडंटचे मार्क्स सेम असू शकतात ना,
सो त्या केसमध्ये सेट काय करेल, तर स्टुडंटचा मार्कच तो डिलीट करून टाकेल आणि तो काय व्हॅलिड नाही आहे. सो तुम्ही काय यूज करणार, लिस्टलाच यूज करणार. लिस्टमध्ये सगळे स्टुडंटचे मार्क्स तुम्ही सेव्ह करणार. आता जर का तुम्हाला ग्रेस द्यायचंच आहे प्रत्येक स्टुडंटला 5 मार्क्स, तर असं कोड बनवा ज्या कोडमध्ये एक आर्ग्युमेंट, एक डेटा ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून या पॅरामीटरला तर येणारच आहे ना. भले त्या लिस्टमध्ये किती स्टुडंटचे मार्क्स असो, प्रत्येक डेटा या पॅरामीटरला ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून दिलं जाईल. तर त्या आर्ग्युमेंटमध्ये +5 करा आणि रिटर्न करा. प्रिंट नका करू. प्रिंट केलं तर काय होईल, प्रिंटचा आउटपुट डायरेक्ट आउटपुट स्क्रीनवरती दिलं जातं. पण आपल्याला डायरेक्टली एक करून आउटपुट थोडं ना पाठवायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, रिटर्न करायचं आहे. रिटर्न काय करतो, डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती डेटाला घेऊन नाही जात. जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे तिकडं घेऊन जातो तो डेटा. मग तिथून पुढे त्या डेटावरती आउटपुट स्क्रीनवरती घेऊन जायचं नाही घेऊन जायचं ते प्रोग्रामर बघू समजते. म्हणून रिटर्न स्टेटमेंटला आपण काय करतो, यूज. लक्षात घ्या. अशा पद्धतीने इथून पुढं आता तुम्ही कोड रेडी करायचा. एकच कोडला लिहिण्यासाठी तुमच्याकडे नंबर ऑफ वेज, असं मी सांगतो. एकच कोडला राईट डाऊन करण्यासाठी नंबर ऑफ वेज. याच्यावरती मी तुम्हाला मल्टिपल क्वेश्चन्स देतो, ते सॉल्व करा. तुमच्या लगेच लक्षात येईल. कोड बनवा स्वतःची. जोपर्यंत कोड रेडी करणार नाही तोपर्यंत कन्सेप्ट लक्षात येणार. समजलं मॅप फंक्शन. आता आपण काय करू, फिल्टर फंक्शनकडे जाऊ. ठीक आहे. फिल्टर फंक्शनचा अर्थ काय, आता डेटा इथं काय होणार आहे, तुमचं फिल्टर होणार. ठीक आहे. डेटा आता आपण काय करू, इथं फिल्टर करू. फिल्टरचा अर्थ काय असतो, बेसिकली तुमच्याकडं मी सेट ऑफ डेटा दिलेले आहे. त्या सेट ऑफ डेटामधून मला त्या डेटा काय करा, फिल्टर करून द्या. बरोबर. फिल्टरचा अर्थ काय, मी तुम्हाला काहीतरी डेटा दिला, सपोज 100 डेटा दिला आणि मी तुम्हाला एक कंडिशन पण दिली. काय करणार तुम्ही, त्या कंडिशनला घेणार आणि त्या कंडिशनला जो जो फिट होतोय त्या 100 डेटामधून त्या सगळं डेटा तुम्ही काय करणार, साईडला घेणार. सो तोच काय झालं, तुमचं फिल्ट्रेशन झालं. लक्षात येतोय. फिल्टर लावणं म्हणजे काय, कोणत्या पण डेटावरती सपोज मी तुम्हाला 100 इमेजेस दिली, वेगवेगळे फ्रूटचे इमेजेस, आणि मी तुम्हाला कंडिशन काय दिली, या सगळ्या इमेजेसमधून मला फक्त ॲपलचं इमेज काय झालं पाहिजे, साईडला झाला पाहिजे. ॲपलचंच इमेज काय झालं पाहिजे, माझ्यासाठी फिल्टर झाला पाहिजे. सो त्याच केसेसमध्ये आपल्याकडं इथं बल्कमध्ये डेटा असेल आणि त्या बल्क डेटावरती आपण काहीतरी फिल्ट्रेशन लावू, असं फिल्टर सेट करू जेणेकरून तोच डेटा माझ्यासमोर येईल. लक्षात येतं. तर एक्सेलमध्ये तुम्ही कधी एक्सेलची फाईल ऑब्झर्व केली असेल, तिथं पण एक फिल्टरचा ऑप्शन असतो. तुम्ही तुमच्या कॉलमवरती फिल्टर लावू शकता आणि त्या कॉलममध्ये तुम्ही जर का गेले तर जेवढे युनिक व्हॅल्यूज असतात त्याचे तुम्ही फिल्टर तिथं सेट करू शकता. तिथे लक्षात तो कन्सेप्ट समजतोय. सो असंच आपण काय करणार, इथं फिल्टर सेम वर्किंग आहे. जसं मॅप फंक्शन वर्क करतो सेम तसंच फिल्टर करतो. ठीक आहे. त्याचं पण सेम सिंटॅक्स आहे. फंक्शन नेम, इटरेटेबल ऑब्जेक्ट. आता त्या फंक्शनमध्ये, फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला काय राईट करायचं आहे, कंडिशन राईट आउट करायची. काय राईट डाऊन करायची आहे, कंडिशन राईट डाऊन करायची. चला आपण आहे ना सेम घेऊ. परत एकदा आपण काय करतोय, मार्क्स नावाचंच काय घेतो, इथं स्टुडंटचा रेकॉर्ड घेतो आणि हाच डेटा मी इथं काय करणार आहे, स्टोअर करणार. फक्त याला आता काय करू, मी वाढवतो आणि ह्याच्यामध्ये ना काही असा डेटा पण पुट करतो, जसं की काही अशा पद्धतीने. आता मला काय करायचं आहे, हा माझा पूर्ण डेटा आहे आणि मला एक काउंट काढायचं आहे, मला फिल्टर काढायचं आहे. फक्त 5 स्टुडंटचा डेटा काय झाला पाहिजे, माझ्यासमोर प्रेझेंट झाला पाहिजे. मला सगळे डेटा नको आहे. आता ह्याच्यामध्ये काही असे पण स्टुडंट्स आहे जे काय फेल, बरोबर. ते फेल स्टुडंटचा डेटा नको आहे मला फक्त 5 स्टुडंटचाच डेटा माझ्यासमोर पाहिजे. सो मी काय करणार, या पूर्ण लिस्टवरती, या पूर्ण डेटावरती मी काय अप्लाय करणार, फिल्टर अप्लाय करणार. बरोबर ना. जर का मला या पूर्ण डेटामधून फक्त 5 स्टुडंटचा डेटा पाहिजे असेल तर या पूर्ण डेटावरती मी काय अप्लाय करणार, फिल्टर लावणार. चला आता फिल्टर कसं अप्लाय करायचं ते आपण समजून घेऊ पायथनमध्ये. सगळ्यात पहिले काय बनवायचं, फंक्शन तुमचं बनवायचं. चला मला काय पाहिजे, फक्त 5 स्टुडंटचा रेकॉर्ड पाहिजे होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी परत एक काही पण आपलं रँडम पॅरामीटर पास करणार, कोलन लावणार. आता ह्याच्या आतमध्ये मी काय करणार आहे, कंडिशन काय करणार आहे, इथं बिल्ड करणार आहे. काय करणार आहे, कंडिशन काय करणार आहे, इथं बिल्ड करणार. सगळ्यात पहिले कंडिशन काय, ए ग्रेटर और इक्वल टू सपोज 40 असेल तरच माझं स्टुडंट काय होणार आहे, पास होणार. कोलन लावणार आहे आणि रिटर्न काय करतोय तो ट्रू, एल्स रिटर्न काय होईल तुमचं, फॉल्स. आता जो फिल्टर आहे तो डील करतो ट्रू आणि फॉल्समध्ये. लक्ष द्या, जो फिल्टर फंक्शन आहे
तुमचा जो फिल्टर फंक्शन असतो तो डील करतो दोनच बुलियन व्हॅल्यूजमध्ये, एक तर ट्रू एक तर फॉल्स. कसं डील करतो ते पण समजून घेऊ. आता एक व्हेरिएबल बनवतोय पास स्टुडंट्स म्हणून, इक्वल टू करतोय, फिल्टर लावतोय सगळ्यात पहिले. ते बघा फिल्टरच्या आतमध्ये काय सेम आहे, पहिले फंक्शन नेम पास करा. इज पास काय माझं फंक्शन नेम आहे, त्याला मी काय करतो इथं पास करतोय. आणि दुसरं मी काय पास करणार आहे, माझं डेटा, जो डेटा एक एक आर्ग्युमेंट म्हणून या पॅरामीटरला पास होतो. कोणतं आहे, तो मार्क्स नावाच्या लिस्टमध्ये प्रेझेंट आहे. सो त्याला मी इथं काय करणार आहे, स्टोअर करणार. आता कशी वर्किंग चालते फिल्टरची पण लक्षात घ्या. चला मी काय सांगतोय, फिल्टर फंक्शनला फक्त दोनच गोष्टी समजतो, ट्रू किंवा फॉल्स. काय समजतोय त्याला, ट्रू किंवा फॉल्स. चला आता काय होणार आहे, मार्क्स नावाची लिस्ट कुठे आहे तुमची, इथं आहे. या लिस्टमध्ये सेव्हरल डेटा आहे, काहीतरी XYZ डेटा आहे, नंबर ऑफ डेटा प्रेझेंट आहे. हां आता एक एक डेटा काय करणार, पायथन पिक करणार, 85ला पिक करणार. कुणाला पास करणार आता तो, हा इथं मी पास केलेला आहे मार्क्स, हा काय इटरेटेबल ऑब्जेक्ट आहे. कुठं आहे तो इटरेटेबल ऑब्जेक्ट, लिस्ट. काय आहे त्या लिस्टमध्ये, मार्क्स आहे. कोणते मार्क्स आहे, हे मार्क्स आहे बरोबर. आता पायथन काय करणार, एक एक मार्क्सला पिक करणार. हां 85ला पिक करणार, कुठं पास करणार, एमध्ये पास करणार, म्हणजे आर्ग्युमेंट म्हणून पास होणार या पॅरामीटरसाठी. कुठं जाणार मग पायथन, आता खाली जाणार ना 85ला घेऊन. हां काय चेक करणार सगळ्यात पहिले, कोड काय लिहिलेलं आहे, हां 85 ग्रेटर देन 40 आहे का. हां मग रिटर्न काय होणार मग, ट्रू. एल्स पार्ट रन होणार का तुमचं, नाही होणार. म्हणजे रिटर्न काय झालं, ट्रू झालं बरोबर. ट्रू कुठं आलं, फिल्टरकडं आलं. हां आता फिल्टर काय ट्रूला घेऊन जातो का, फिल्टर कुणाला घेऊन जाणार, बेसिकली मार्क्सला घेऊन जाणार. म्हणजे 85ला कुठं स्टोअर करणार, तो पास स्टुडंट्समध्ये स्टोअर करून. असं आता परत आता पायथन कुठं जाणार, सेकंड डेटाकडं जाणार, 63ला पिक करणार. ते कुणाला देणार, परत एमध्येच देणार, म्हणजे ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पास. परत खाली येणार, चेक करणार 63 आहे का, ग्रेटर देन 40 आहे. परत काय रिटर्न झालं, ट्रू झालं. आता प्रिंट करायचं आहे, त्याला पण लिस्ट टाकावी लागणार. तुम्ही जर का नुसतं पास स्टुडंट्सला पास केलं तर तिथं पण काय होईल, फिल्टरचं एक ऑब्जेक्ट तयार होईल. जसं मॅपचा ऑब्जेक्ट रेडी झाला होता तसं सेम काय होईल, फिल्टरचा ऑब्जेक्ट इथं काय होईल, रेडी होईल. बघा आला डेटा तुमचं, ट्रू आणि फॉल्स आला का, नीट लक्ष द्या. रिटर्न आपण काय करतो इथं, रिटर्न जे केलेलं आहे, तुम्ही म्हणणार की इथं रिटर्न तर डेटा नाही झालेला आहे. इथं मॅप फंक्शनमध्ये रिटर्न काय होत होतं, प्रत्येक डेटामध्ये 5ची ॲडिशन होऊन तो फायनल डेटा रिटर्न होत होता. पण इथं काय रिटर्न होतं आहे, ट्रू रिटर्न होतं आहे आणि फॉल्स रिटर्न होतं आहे. आपल्याला इथं ट्रू आणि फॉल्सच रिटर्न करावं लागणार आहे जेव्हा तुम्ही फिल्टर फंक्शनला यूज करणार. कारण फिल्टर फंक्शनला दोनच भाषा समजते. पहिली, तो कोणता आर्ग्युमेंट पास करतो. सगळ्यात पहिले त्यांनी कोणता आर्ग्युमेंट पिक केला होता, 85. ते 85 ते आर्ग्युमेंट ॲज ए आर्ग्युमेंट म्हणून या फंक्शनला त्यांनी पास केलं बरोबर ना. 85 ॲज ए आर्ग्युमेंट म्हणून तो पास झाला. जो आर्ग्युमेंट त्यांनी पास केला होता त्या आर्ग्युमेंटसाठी रिटर्नमध्ये काय आलं, ट्रू आलं का फॉल्स आलं. लक्षात येतोय. फिल्टर फंक्शननी काय केला, 85 ॲज ए आर्ग्युमेंट म्हणून पास केलं. पण जेव्हा आर्ग्युमेंट म्हणून 85 पास झाला, पण पायथननी रिटर्न काय केलं, त्याला एक तर ट्रू रिटर्न केला असेल किंवा फॉल्स रिटर्न केला असेल. मग जर का त्याला ट्रू रिटर्न झाला तर तो 85ला कुठं स्टोअर करणार, या पास स्टुडंट्समध्ये स्टोअर करून देणार. आणि जर का त्याला फॉल्स रिटर्न झाला तर तो त्या डेटाला पास स्टुडंट्समध्ये ठेवणार नाही, त्याला फेकून देणार तो आणि दुसऱ्या डेटावरती तो जम्प करणार. लक्षात येते फिल्टर कसं लागला. आता आपलं आपण फिल्टरच लावलं ना एक प्रकारे या लिस्टवरती. मी काय सांगितलं पायथनला, मला फिल्टर लाव आणि फक्त 5 स्टुडंटचा डेटा काढून. पण कोणते 5 स्टुडंट, त्याच्यासाठी पण मी माझं कंडिशन दिली. माझी कंडिशन काय होती, जे 40 ज्यांना 40 आहे किंवा 40पेक्षा जास्त आहे ते स्टुडंट इथं पास होऊ शकतात. सो बरोबर त्यांनी तोच डेटा माझ्यासमोर इथं काय केलेलं आहे, मांडून दिले. त्याच्यामध्ये काय 12 नाही आले, 28ही नाही आले, 35 पण डेटा नाही आले. घेणारच नाही ते, रिटर्न फॉल्स झाला ना. पण आणि कोणत्या आर्ग्युमेंटसाठी फॉल्स रिटर्न झाला असेल, जेव्हा 12 ॲज ए आर्ग्युमेंट म्हणून पास झाला तेव्हाच रिटर्न फॉल्स आला ना. कारण ट्रू तर रिटर्न नाही होऊ शकत बरोबर. सो रिटर्न फॉल्स आला तर त्यांनी तो आर्ग्युमेंटला कन्सिडरच नाही केला, तो पुढच्या आर्ग्युमेंटकडं वळला. पुढचा आर्ग्युमेंट काय 28, त्याच्यासाठी पण काय रिटर्न झाला असेल, फॉल्सच. 35ला पण काय रिटर्न झाला, फॉल्सच. तर तिन्ही पण डेटा त्यांनी स्किप केली.
आणि 45 जेव्हा त्यांनी घेतलं तर 45 ग्रेटर देन 40 निघाला, तर रिटर्न काय झाला असेल, ट्रू रिटर्न झाला असेल. सो आता लक्ष काय द्यायचं आहे तुम्हाला असे कंडिशन्स तुम्हाला तुमचे बिल्ड करायचे जेणेकरून तुमच्या डेटावरती फिल्टर लागू शकतो. बरोबर ना. हा डेटा कधी रिटर्न झाला, जेव्हा प्रत्येक आर्ग्युमेंटसाठी हा कोड पायथननी रन केला. आता लक्षात येतोय तुम्हाला, प्रत्येक आर्ग्युमेंटसाठी हा कोड रन झाला ना पायथन कडून. हां, फिल्टरला तीच भाषा समजते. मॅपमध्ये तसा काही कन्सेप्ट नाही, जो रिटर्न करणार तो त्याला घेणार असं सांग. मॅपमध्ये जर का तुम्ही रिटर्न ट्रू केला तर तो आर्ग्युमेंटला नाही घेणार, तो ट्रूला घेणार आणि तुमच्या लिस्टमध्ये पुट करून देणार. लक्षात येतोय. समजलं दोन्ही पण कन्सेप्ट, मॅप फिल्टर, कशा पद्धतीने मॅपिंग करायचं, कशा पद्धतीने फिल्टर फंक्शनला यूज करायचं. इझी आहे. फिल्ट्रेशन कसं लागलं इथं ते समजून घ्या, फिल्टरचं डेफिनेशन पण समजून घ्या, त्याचं सिंटॅक्स काय, त्याला फंक्शन नेम पाहिजे, त्याला इटरेटेबल ऑब्जेक्ट पण पाहिजे. बरोबर आहे. आता जर का तुम्हाला असं काही फंक्शन नसेल बनवायचं तर काय ऑप्शन आहे तुमच्याकडं, लॅम्बडा फंक्शन मी तुम्हाला शिकवलं होतं, तुम्ही डायरेक्टली लॅम्बडा फंक्शनला इथं यूज करू. लॅम्बडा फंक्शन कुठं पुट करायचं, इथं जो म्हणतोय ना इथं फंक्शन नेम द्या, इथं फंक्शन नेमच्या जागी डायरेक्टली फंक्शन तिथंच क्रिएट करायचं. लक्षात येतोय. हा सेममध्ये आपण ह्याला काय करू शकतो, स्किप करू शकतो आणि इथं इज पासच्या जागेवरती डायरेक्टली कोणाला यूज करणार, लॅम्बडाला यूज करून आपण काय करणार आहे आता क्रिएट करणार. लक्षात येतोय. लॅम्बडाला मी इथं काय करणार, फंक्शन नेम पास करायला सांगितलं होतं ना, तर मी तर तिथं डायरेक्ट फंक्शनच क्रिएट करून पास करून देतो. आता लॅम्बडा फंक्शन काय होतं तुमचं, ॲनोनिमियस फंक्शन होतं, ज्याला काही नाव नाही आहे, सिंगल लाईनचं फंक्शन असतो. तर इथं मला सिंगल लाईनमध्ये काम तर होतोय ना माझं. पॅरामीटर मला द्यावं लागेल. सगळ्यात पहिले पॅरामीटरला तुम्ही काय पण नाव द्या. चला आपण काय दिलं होतं, ए दिलं होतं. बरोबर. एच्या नंतर काय होतं, ए तुमचं काय पाहिजे, ग्रेटर और इक्वल टू 40 पाहिजे होतं. अशा पद्धतीने. आता जर का फिल्टरमध्ये आता इथं डायरेक्टली तुम्ही लॅम्बडाला यूज केलेलं आहे, याचा अर्थ काय झाला, एक एक आर्ग्युमेंट परत पिक होणार. मार्क्स तुम्ही इथं इटरेटेबल ऑब्जेक्ट कॉमा करून पास केलेलंच आहे ना. 85 पिक होणार, कुणाला जाणार, तो एला जाणार. चेक होणार आहे का ग्रेटर, असेल तर पास स्टुडंट्समध्ये, नसेल तर स्किप होणार. लॅम्बडा फंक्शनचा हा यूज. इथं तुम्हाला मग रिटर्न ट्रू रिटर्न फॉल्स करण्याची पण गरज नाही. तुमचं कोड ऑफ लाईन अजून छोटी झाली, इथं झालीच ना. जिथं तुम्ही 1 2 3 4 5 लाईन इथं वाया घातले, तिथं तुम्ही किती लाईनमध्ये केलं, 3च लाईनमध्ये तुमचं कोड रेडी झालं. लक्षात येतं. इथं तर रिटर्न ट्रू आणि फॉल्स करण्याची पण गरज नाही लॅम्बडा, कारण डायरेक्टली तुम्ही जिथं फंक्शन नेम दिलेलं आहे तिथं फंक्शनच्या जागी डायरेक्ट फंक्शनच क्रिएट केलेलं आहे. सो अशी पण पद्धत आहे आपल्याकडं, जिथं तुम्ही कोडला अजून ऑप्टिमाइज करू शकता, अजून छोटं तुम्ही इथं क्रिएट करू शकता. आता तुमच्यावरती, तुम्हाला जी मेथड फॉलो करायची ती करा, पण कोड रेडी करा. तुम्हाला जो प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेला आहे त्याच्यासाठी कोड आलाच पाहिजे. मग ते तुम्ही फॉर लूपनी पण केलं तरी मला चालेल, पण कोड पाहिजे. तुमचं वर्क नाही थांबला पाहिजे. समजलंय ना मॅपिंग, समजलंय फिल्टर. मला सांगा, हा जो तुमचा डेटा आहे, हां, तो डेटा ॲज ए आर्ग्युमेंट म्हणून पास होतोय. बरोबर. कुणाला पास होतोय, सर पटकन शेवटचे 1 मिनिटात मला सांगायचं आहे. हे माझं सगळं डेटा आहे, या सगळं डेटा ॲज ए आर्ग्युमेंट म्हणून कुणाला पास होतोय, काय म्हणते, पॅरामीटरला पास होतो. पॅरामीटर कुठं असतो आपलं, फंक्शन नेम, जिथं फंक्शन तुम्ही क्रिएट करता तिथं तुम्ही तुमचं पॅरामीटर असतो. किती पॅरामीटर्स तुम्ही डिक्लेअर करणार,
एकच करणार, बरोबर. एक एक या सगळ्या डेटामधून एक एक आर्ग्युमेंट पायथन पिक करणार आणि त्या पॅरामीटरला पास करणार. मग काय होईल त्याच्या पुढं? आतमधलं सगळं कोड तुमचं एक्झिक्यूट होणार, बरोबर. मला सांगा, फंक्शनच्या आतमधलं कोड किती वेळा एक्झिक्यूट होईल? हां, इथे जेवढे आर्ग्युमेंट्स तुम्ही पास करणार तितके वेळ तुमचं फंक्शनच्या आतमधलं कोड रन होणार, बरोबर. सेम चालेल, बरोबर. मॅप पण सेम करणार, लक्षात येतं आहे. फिल्टर पण सेमच करणार, बरोबर. मॅप आणि फिल्टरमध्ये काय डिफरन्स आहे? बोल यश, मॅप आणि फिल्टरमध्ये काय डिफरन्स आहे? फिल्टरमध्ये सिम्पलमध्ये आपण जर दिलेलं आहे एवढा डाटा पाहिजे त्याच्यानुसार आपण जसं की 40चे पुढचे जे आहेत ते पास आहे म्हणजे त्यांचे ते जे 40चे पुढचे मला तेच पाहिजे ते मी फिल्टर करून तेवढं दाखवलं, ते फिल्टरचं काम. आणि मॅपमध्ये आधी जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला समजा प्रत्येक एलिमेंटचं वाढवायचे त्या टायमाला आपण मॅप यूज करून सगळे जी लिस्ट आहे 5 किंवा 10 आपण जे नंबर द्या तुम्ही वाढणार. डेटा कशामध्ये कमी होते, मॅपमध्ये का फिल्टरमध्ये? डेटा कशामध्ये कमी होतो, मॅपमध्ये का फिल्टरमध्ये? फिल्टरमध्ये कमी होणार आहे, मॅपमध्ये डेटा अपडेट होणार, बरोबर ना. म्हणजे आहे तेवढंच डेटा राहणार. आणि फिल्टरमध्ये कमी जास्त होऊ शकतो. डेटा कमी जास्त होईल का डेटा अपडेट होऊन कमी जास्त होईल? नक्की डेटा अपडेट होणार तुमचं. त्यानुसार तुमचं ॲज इट इजच डेटा राहणार आहे ना. तो डेटा फक्त तुमच्यासमोर फिल्टर करून शो केला जाणार आहे, डेटामध्ये चेंजेस नाही होणार आहे. मॅप फंक्शन तुमचा डेटामध्ये चेंजेस करू शकतो, असंच ना, आहे नाही? समजलंय ना. हां, मॅप आणि फिल्टरमध्ये फिल्टर 85, 63, 47, 52, 90, 78, 12, 28, 35, 45 तसंच ठेवणार. फिल्टर फक्त काय करेल, एवढं सगळं डेटा आहे त्याच्यामधून स्पेसिफिक डेटा तुमच्यासमोर फक्त काढून देईल, पण त्या डेटाला चेंज नाही करणार, तो डेटा आहे जसंच ठेवा. पण मॅप फंक्शन काय करणार, चेंज करणार डायरेक्टली डेटा. काय डेटा इथं कमी जास्त नाही होत मॅपमध्ये. मॅपमधली लिस्ट कोणती होती, ही होती ना. हा डेटा ॲज इट इजच राहील, ह्याची लेंथ चेंज नाही होणार, लेंथ तशीच राहील. किती लेंथ आहे, 6 आहे, तर 6च लेंथचे लिस्ट तुमच्यासमोर असणार. आपण गॅरंटी नाही आहे की तो जो डेटा आहे 6 लेंथचं तो तसंच राहील. त्याच्यामध्ये जर का तुम्ही असं कोड लिहिलं असेल जसं की आपण लिहिलं होतं, प्रत्येक डेटामध्ये 5ची ॲडिशन करा, तर प्रत्येक डेटामध्ये 5ची ॲडिशन होऊन तो डेटा तुमच्यासमोर प्रेझेंट केला जातो, पण लेंथ तेवढीच राहील. समजतं ना मॅप फिल्टर? पॉईंट्स नोट डाऊन करा. पुढचा कॉन्सेप्ट घेऊ. आज तुम्हाला मॅपचे आणि फिल्टरचे क्वेश्चन्स व्हॉट्सअप ग्रुपवरती पोस्ट करतो, सॉल्व करा. सोपे देणार आहे, पण खरंच तुम्हाला आहे ना ते लक्षातच नाही. तुम्ही जेवढे क्वेश्चन सोडवणार ना तिथंच तुमचं कोडिंग सॉल्व होणार, दुसरं काहीच नाही. पण प्रॅक्टिस आणि रिव्हिजनच पर्याय आहे आपल्याकडे. मी तुम्हाला क्वेश्चन सेट्स त्याच्यासाठी बनवून देतो. आता आपण काय करू, नवीन कन्सेप्ट तुम्हाला शिकवलं, जनरेटर्स डॉट py. लक्ष द्यायचं सगळ्यांनी, जनरेटर्स. हां, मस्त कन्सेप्ट आहे, इम्पॉर्टंट कन्सेप्ट पण. चल, आता आपण रिटर्न स्टेटमेंटला स्टडी केलं होतं, आठवतं सगळ्यांना?
डेफ फंक्शन जेव्हा तुम्हाला क्रिएट करण्याचं शिकवलं त्याच्यामध्ये रिटर्न स्टेटमेंट तुम्हाला शिकवलं होतं, बरोबर. रिटर्न स्टेटमेंट काय करतो, सगळं डेटा कॅल्क्युलेट करतो आणि सगळं डेटा एक सोबत जिथं फंक्शन कॉल होते तिथं काय करतो, थ्रो करतो, तिथं तो डेटा सेंड करतो, बरोबर. सेमच आता जनरेटरमध्येच रिटर्नसारखंच आपल्याकडे एक कीवर्ड आहे एल्ड स्टेटमेंट. आपल्याकडे एक कीवर्ड आहे एल्ड, YIELD. जसं रिटर्नचं वर्किंग आहे सेम तसंच एल्डचं वर्किंग आहे, ठीक आहे. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये ते पण शो करतो तुम्हाला आणि एल्डचं पण तुम्हाला वर्किंग सांगतो. एल्ड पण काय करतो, जिथं फंक्शन कॉल होतोय ना तिथं त्याचा डेटा सेंड करतो. रिटर्न पण काय करतो, जो पण त्याचा डेटा आहे जिथं फंक्शन कॉल होतोय तिथं सेंड करतो. मग काय डिफरन्स आहे रिटर्नमध्ये आणि एल्डमध्ये, ठीक आहे. कधी रिटर्न यूज करायचं आणि कधी एल्ड यूज करायचं ते समजून घ्या. सगळ्यात पहिले जनरेटरची डेफिनेशन. is a special type of function which returns one value at a time. सिंपल, ठीक आहे. एक असं स्पेशल टाईप ऑफ फंक्शन आपण त्यांना म्हणू जो सगळं डेटा एक सोबत रिटर्न नाही करत, त्याच्या जागी एक एक करून डेटा तुमच्यासाठी काय करणार, तो सेंड करणार. लक्षात द्या, एक असं स्पेशल टाईप ऑफ फंक्शन आहे. स्पेशल टाईप ऑफ फंक्शन म्हणजे काय, इथं वेगळी पद्धत नाही फंक्शन बनवायची. डेफ कीवर्डचं यूज करूनच फंक्शन तुमचं क्रिएट होणार आहे. फक्त त्याच्या आतमध्ये आपण जनरेटरचं यूज करणार, जनरेटर कन्सेप्टचं यूज करणार. म्हणून जिथं तुम्ही फंक्शन बनवलं, ज्या फंक्शनच्या आतमध्ये जनरेटरचा कन्सेप्ट यूज झाला, सो मी त्याला काय म्हणतोय, तो मग एक स्पेशल टाईप ऑफ फंक्शन बनवून दिलं. तो काय आता नॉर्मल फंक्शन नाही राहिला, तो स्पेशल टाईप ऑफ फंक्शन झाला, जो आता काय करणार, सगळं डेटा एक सोबत तुम्हाला रिटर्न नाही करणार, सगळं डेटा तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती एक सोबत शो नाही करणार, एक एक करून तुमच्या समोर डेटाला मांडणार. लक्षात घ्या, आता सगळं डेटा एक सोबत तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती शो नाही होणार, आता एक एक करून तुमच्या समोर काय करणार आहे, डेटाला प्रिंट करणार. त्याला पण समजून घेऊ. त्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल घेऊ. एक फंक्शन बनवते तुमच्यासाठी, ठीक आहे. फंक्शन नंबर नावाचं, काय करतोय, नंबर नावाचं फंक्शन बनवतोय, ठीक आहे. त्याच्या आतमध्ये काहीच पॅरामीटर नाही ठेवते, नुसतं एक लूप चालवतोय फंक्शनच्या आतमध्ये. लूप चालवण्या अगोदर काय करतो, एक लिस्ट बनवतो, एम्प्टी लिस्ट बनवतो, ज्याला लिस्ट नाव देतोय आणि त्याच्या आतमध्ये अशी एम्प्टी लिस्ट काय करतोय, क्रिएट करतो. एक फॉर लूप जनरेट करतोय, फॉर आय इन रेंज फंक्शन. आठवतंय तुम्हाला, आठवतंय, बरं. चला, रेंज फंक्शनमध्ये दिले 10. सांगा मला काय होईल आता. रेंज फंक्शन काय करणार, काय करतो रेंज फंक्शनचा, सगळ्यात पहिले ते सांगा. हां, रेंज फंक्शन नंबर्स जनरेट करतो. हां, बरोबर शिकवलं होतं. रेंज फंक्शन नंबर्स जनरेट करण्यासाठी उपयोगी पडतो. मला सांगा, इथं किती नंबर जनरेट करणार आता तुम्ही? 10 नंबर जनरेट करणार. कुठून चालू होणार नंबर, 0 पासून ते कुठं थांबणार, 9 पर्यंत. धन्यवाद. आता काय कोड लिहितोय, लिस्ट डॉट अपेंड, आणि काय अपेंड करणार आहे, आयला अपेंड करणार. चल सांगा, या लाईनचा अर्थ काय, या ज्याला हायलाइट केलेलं आहे त्या लाईनचा अर्थ काय. लिस्टमध्ये अपेंड. हां, आयमध्ये मग कोणकोणत्या व्हॅल्यूज येतील,
0 to 9 पर्यंत. ठीक आहे, चालेल. म्हणजे लिस्टमध्ये असं तुम्ही म्हणू शकतात 0 to 9 पर्यंत डेटा स्टोअर होणार आहे. आता आपण काय करू, रिटर्न करू. काय करू, लिस्टला रिटर्न करू, बरोबर ना. आता लिस्ट बघायची असेल तर कसं बघायचं, फंक्शनला कॉल करावं लागेल. हां, कसं कॉल करू, नॉर्मल कॉल करू. आर्ग्युमेंट पास करण्याची गरज आहे. तुम्हालाच विचारतो, बोल अश्विनी, आर्ग्युमेंट पास करणं गरजेचं आहे इथं, बोल. आर्ग्युमेंट पास करू का नका करू, जर का करायचं असेल तर कोणतं आर्ग्युमेंट पास करू. तू जे सांगेल ते आर्ग्युमेंट मी, तू म्हणले तुझं नाव पास करायचं, तुझं नाव पास करू. बोल स्नेहल, इथं आर्ग्युमेंट पास करणं गरजेचं आहे का नाही, नाही आहे. हां, का नाही आहे मग, तुझ्या इथं आर्ग्युमेंट पास करू का नको करू, काय करू, बोल. हां बोल. पॅरामीटर पासच नाही केलं तर आर्ग्युमेंट देऊन ते आर्ग्युमेंट जाईल कुठं, तो एरर देईल उलटं, त्याच्यापेक्षा एररच देणार ना, कारण त्या आर्ग्युमेंटला हँडल करण्यासाठी कोण नाहीच आहे तिथं. असं कोणती गोष्ट आपण लिहू नाही शकत तिथं. चला आता कॉल रन करू, मग काय करू. मी प्रिंट करू शकतो डायरेक्ट, तुम्ही केलं होतं ना असं, बरोबर ना. कारण बेसिकली होतो काय, रिटर्न काय होतं, लिस्ट रिटर्न होणार आहे. हां, जी लिस्ट रिटर्न होणार आहे ती कुठं जाणार आहे, जिथं फंक्शन कॉल होतं आहे त्याच्याकडे जाते, आणि जिथं फंक्शन कॉल होतं आहे ते तिथं येऊन पडणार आहे. म्हणजे तो प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये ते येऊन लिस्ट पडणार. म्हणजे त्याला हँडल करण्यासाठी कोणतरी आहे, एक तर तुम्ही व्हेरिएबल क्रिएट करून फंक्शनला कॉल करा, किंवा प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये फंक्शनला कॉल करा. म्हणजे जेव्हा जेणे रिटर्न जो पण डेटा थ्रो करेल त्याला कॅश करण्यासाठी कोणतरी तिथं प्रेझेंट. लक्षात येतं, हा रिटर्न कोण आहे, बॅट्समॅन आहे असं समजा, जो शॉट मारतोय. आणि हा तुमचं प्रिंट फंक्शन जो आहे तो फिल्डर आहे, जो कॅश पकडण्यासाठी रेडी आहे, आणि तो पकडतोय आणि आउटपुट स्क्रीनवरती फेकून देतो. काय येईल आता लिस्टमध्ये, आलं 0 to 9. डेटा कसा आला, सगळं आलं का काय मिस झालं, सगळं आलं बरोबर. म्हणजे डेटा काहीच मिस नाही झालं, एक सोबत आलंय सगळं, एक सोबत आलंय ना सगळं. आता तेच कन्सेप्ट आहे जनरेटर्स. जनरेटरचं डेफिनेशन काय होतं, एक असं स्पेशल टाईप ऑफ फंक्शन जो रिटर्न करतो व्हॅल्यू, जे एक एक करून व्हॅल्यू काय करणार तुम्हाला रिटर्न करणार, एक सोबत सगळे व्हॅल्यूज रिटर्न नाही होणार. जेव्हा तुम्ही फंक्शनच्या आतमध्ये जनरेटरचा यूज करणार, जनरेटर कन्सेप्टचा यूज करणार, तेव्हा आता तुम्हाला कसं आलं 0 to 9 पर्यंत सगळं डेटा एक सोबतच पायथननी काय केलं, थ्रो केलं, बरोबर. पण आता जेव्हा तुम्ही या फंक्शनच्या आतमध्ये जनरेटर कन्सेप्टचा यूज करणार, तेव्हा सगळं डेटा एक सोबत तुमच्यासमोर थ्रो नाही. सगळ्यात पहिले पायथन थ्रो करणार 0, त्याच्यानंतर तुम्ही परत कमांड देणार, भाऊ आता पुढची व्हॅल्यू दे, मग तो काय करणार 1ला थ्रो करणार, त्याच्यानंतर परत तुम्हाला कमांड द्यावी लागेल, मग तो तुम्हाला 2ला देणार, त्याच्यानंतर परत तुम्हाला कमांड द्यावी लागेल, मग 3. असं करत करत तुम्हाला कितपर्यंत कमांड देणार तुम्ही, जोपर्यंत 9 तुम्हाला तुमच्याकडे, 9 नंतर कमांड नाही द्यायची, कारण 9 नंतर तो डेटा नाही ठेवू शकत, बरोबर ना. कारण डेटा संपलेला आहे, कारण तुमची रेंज किती होती, 10चीच रेंज होती ना. तर 0 to 9 पर्यंतच डेटा तुमच्यासमोर काय होणार आहे, प्रेझेंट होणार. सो फंक्शन्समध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, एक तर सगळं डेटा एक सोबत प्रिंट करून घ्या, किंवा एक एक करून काय करा डेटाला तुमच्यासमोर द्या. लक्षात येतं, एक एक करून काय करा तुमच्यासमोर डेटा. काय यूज करायचं जनरेटर, आता ठीक आहे काय करायचं, एक एक करून डेटा घेऊन. आता कसं असतं कधी कधी, सपोज जर का तुमचं वर्क असं आहे की जेणे तुम्हाला 0 to 9 पर्यंतचे नंबर्सची गरज नाही आहे, तसं तुम्हाला रेंज तुमची 10 आहे, तुम्हाला कधीतरी फ्युचरमध्ये गरज पडेल. सपोज आत्ता तुम्हाला गरज होती फक्त 0, 1 आणि 2 एवढ्या 3 नंबरची. लक्षात येतं, एवढ्या 3 नंबरचीच तुम्हाला काय होती, गरज होती. आणि हे जे 3 पासून ते 9 पर्यंतचे जे नंबर्स जनरेट झालेले त्यांचं तुम्हाला काही युजच नाही, त्यांचा तुम्हाला वापरच करायचा नाही तसं, ते तसेच पडून राहणार. इथं काय झालं,
पायथनचं एक्झिक्युशन वाढलं, पायथनला ते डेटा जनरेट करण्यासाठी एफर्ट्स घालावे लागले, मेमरी कन्झ्युम झाली, कारण आता डेटा जनरेट झाले तर त्याला कुठंतरी सेव्ह पण करावं लागेल. सो ही जी मेमरी त्यांनी घेतलेली ही काहीच कामाची नाही. असं म्हणत नाही आहे हे नंबर कामाचे नाही, तुम्हाला कामाला येणार आहे, पण कधी येणार आहे? फ्युचरमध्ये कामाला येणार. आणि जेव्हा तुम्हाला कामाला येईल तेव्हा तुम्ही ते नंबर्स मागून घेणारच आहे, तेव्हा तुम्ही त्या नंबरचं यूज करणारच आहे. सो पायथन काय म्हणतोय, एक सोबत सगळं डेटा जनरेट करण्यापेक्षा, एक सोबत सगळं डेटा जनरेट करून ठेवण्यापेक्षा एक एक करून डेटा जनरेट करा. जेवढं डेटा तुम्हाला लागतोय पहिले तेवढा डेटा घ्या, यूज करा, आणि बाकीचं तसंच राहू द्या. जेव्हा गरज पडेल आपण त्याला कॉल करू आणि जनरेट करू. लक्षात येतोय कशा पद्धतीने म्हणतोय? सो त्यालाच आपण आता काय करणार आहे, जनरेटर ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहे. आता हा झालं 9पर्यंत. सपोज जर का मी इथं अशी काही रेंज ठेवली, आता विचार केलाय तर किती नंबर जनरेट करणार? लक्षात येते पायथनची मेमरी किती यूज होईल एवढ्या मोठं बिग डेटा जनरेट करण्यासाठी. आणि मला सांगा कधी पण जर का एवढं बिग डेटा जनरेट होतोय 0 ते तो पण काय हा डेटा रीड करत बसावा लागतो. सो तेवढं डेटाची तुम्हाला गरजच नाही आहे. एक सोबत कधी तेवढा डेटा युजफुल पण होणार नाही, कधी कोणी वर्क पण करू शकत नाही एवढ्या सगळ्या डेटावर. पण हा ठीक आहे, एक ना एक दिवस ह्याच्यावरती काम होईल, पण आज तर नाही होणार, एवढं मी सांगणार. आज नाही होणार त्या डेटावरती, उद्या होईल, परवा होईल, पण त्याच्यानंतर होईल. जेव्हा त्याचं वर्क होईल तेव्हा त्या डेटाला जनरेट करा. आत्ता किती डेटा तुम्हाला गरज आहे? सपोज तुम्हाला असं वाटतंय आज दिवसभरात 10,000 डेटावरतीच वर्क जनरेट होणार, मग 10,000 फर्स्ट डेटाच काय करा, जनरेट करून घ्या, त्याला रिटर्न करा. रिटर्न काय झालं पाहिजे, पहिलं 10,000 डेटाच काय झाला पाहिजे, रिटर्न झाला पाहिजे. ठीक आहे, इथं रेंज देताना तुम्ही काही रेंज द्या, पण तुम्ही त्याच्यावरती काय करा, एक रिस्ट्रिक्शन लावा. त्या रेंज फंक्शनवरती पण रिस्ट्रिक्शन लावा. सगळं डेटा एक सोबत जनरेट नको करू. काय म्हणणार, स्टेप बाय स्टेप डेटाला आपण जनरेट करू. ठीक आहे, प्रत्येक वेळेस येऊन आपण त्या रेंज फंक्शनमध्ये डेटा अपडेट करू शकतो. एक मेथड काय, आता तुम्हाला 10,000 डेटा लागतंय ना, इथं या, त्याला 10,000मध्ये शिफ्ट करा, तेवढंच टाईम नाही का. त्याच्यानंतर तुम्हाला आता 11,000 पासून डेटा पाहिजे, मग इथं काय करणार तुम्ही, या ना 11,000ची रेंज देणार, आणि कुठपर्यंत पाहिजे, सपोज 25,000पर्यंतचा नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर अशी रेंज तुम्ही प्रत्येक वेळेस सेट करत बसणार. तुम्ही एक सोबतच रेंज देऊन टाका, काय होती तुमची अशी, आणि आता जसं पाहिजे तसा डेटा तुम्ही जनरेट करा. ठीक आहे, सो आता जनरेटरला समजून घेऊ. हा झालं तुमचं नॉर्मल मेथड. इथं तुम्हाला काय समजायचं होतं की जेव्हा पण तुम्ही डेटा रिटर्न स्टेटमेंटचा यूज करणार तर रिटर्न स्टेटमेंट सगळं डेटा एक सोबत जनरेट करणार, सगळं डेटा एक सोबत कॅल्क्युलेट करणार, आणि सगळं डेटा एक सोबतच आउटपुट स्क्रीनवरती शो करून देणार. पण जनरेटरचा कन्सेप्ट काय सांगतो, आपण आता रिटर्न स्टेटमेंटचा यूज नाही करणार, आपण आता एल्ड स्टेटमेंटचं यूज करणार, एल्ड कीवर्डचं यूज करणार. एल्ड कीवर्ड आपल्यासाठी काय करणार, एक एक करून डेटा जनरेट करणार, एक एक स्टेप बाय स्टेप आपल्यासाठी काय करणार, तो डेटाला जनरेट करणार. सो त्याला समजून घेऊ कशा पद्धतीने आता त्याला राईट करायचं. नीट बघा, आता मी काय इथं एम्प्टी लिस्ट वगैरे बनवत नाही आहे, डायरेक्टली काय करतोय, एक रेंज चालू केलेलं आहे फॉर आय इन रेंज, आणि काय म्हणतोय मी 1,000पर्यंतचा डेटा माझ्यासाठी जनरेट करा. आता मी इथं यूज काय करतोय, एल YIELD, आणि त्याच्यासोबत पास करतोय आय. आता आपण प्रिंट करू, प्रिंटच्या आतमध्ये काय करू, नंबर 2ला कॉल करू. लक्ष द्या, जो फंक्शन तुम्ही कॉल करणार आहे, जसं रिटर्न स्टेटमेंट जेव्हा तुम्ही एखाद्या फंक्शनमध्ये यूज करतात तर तुम्ही काय करतात, प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये कॉल करतात किंवा एखादं व्हेरिएबल बनवून फंक्शनला कॉल करतात. सेम जेव्हा तुम्ही एल्ड स्टेटमेंटला यूज करणार तेव्हा पण तुम्ही एखाद्या व्हेरिएबल बनवून फंक्शनला कॉल करणार किंवा प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही फंक्शनला कॉल करू शकता. डायरेक्टली नॉर्मली कधीच फंक्शन तुमचं कॉल नाही होत. आता रन करू, आता बघू आपल्यासमोर काय आहे. काय केलं, सगळ्यात पहिले जो रिटर्न स्टेटमेंट होता त्यांनी किती डेटा दिला आहे, 1,000पर्यंतचा सगळं डेटा माझ्यासमोर प्रिंट करून दिला. लक्षात येतं किती डेटा त्यांनी जनरेट केलं, हां सगळं डेटा त्यांनी एक सोबत जनरेट केलं, आणि रिटर्ननी एक लिस्टमध्ये सगळं डेटा आपल्याला काय केलेलं आहे, थ्रो केलेलं. आता सेम
आपण काय केलेलं आहे, जनरेटर ऑब्जेक्ट इथं काय केलेलं आहे, क्रिएट केलं. म्हणजे या फंक्शनसाठी नंबर 2 फंक्शनसाठी सक्सेसफुली जनरेटर ऑब्जेक्ट काय झालेलं आहे, इथं क्रिएट झालं. आता आउटपुट स्क्रीनवरती आणण्यासाठी फक्त जसं आपण मॅप आणि फिल्टरमध्ये केलं होतं सेम इथंच त्याला पण काय करा, लिस्टमध्ये पुट करा. वर्किंग होतं बघा एकदा, लिस्टमध्ये दाखवत आहे. माझं काय नाही दाखवत. तुमची लिस्ट दिसते, लिस्टमध्ये किती डेटा दिसते? नाही ना, वरचं स्किप करून त्याचं काय, मी फंक्शनच वेगळं बनवलं आहे ना आता पूर्ण. एल्ड आय पण होतं आहे, नंबर 2 जेव्हा कॉल होईल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना, एवढं तरी दिसतंय तुम्हाला? ठीक आहे. आता रिटर्न स्टेटमेंट काय करतोय तुमचं, पूर्ण डेटा जनरेट करतोय. बघताय तुम्ही कसं 99 पर्यंत त्यांनी हा सगळं डेटा तुमच्यासाठी काय केलेलं आहे, जनरेट केलं, बरोबर. पण जेव्हा आपण त्याच्या आतमध्ये एल्ड कीवर्डला पुट केलं तर काय झालं, सक्सेसफुली जनरेटर इथं काय झालं, क्रिएट झालं. आता हा जो एल्ड कीवर्ड आहे हा काय करतोय, ह्याची डेफिनेशन काय, हा बेसिकली काय करतोय, ते फंक्शनवरती स्टॉप करतोय. बेसिकली त्या फंक्शनला त्यांनी आता काय केलेलं, स्टॉप केलेलं. जो रेंज फंक्शन एक सोबत डेटा जनरेट करत होता ना, एक सोबत डेटा जनरेट करून तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती पोहोचवत होता, तर त्याच्यावरती त्यांनी काय केलेलं आहे, एल्डनी पूर्णपणे आता स्टॉप लावलं. ठीक आहे. फंक्शन तुमचा कॉल झाला, फंक्शन जसं कॉल झाला ऑब्जेक्ट इथं क्रिएट झाले. ऑब्जेक्ट तरी क्रिएट झाला का सक्सेस सगळ्यांचं, बरोबर. आता आपल्याकडं आहे प्रिंट नेक्स्ट नंबर 2. आला सगळ्यात पहिला डेटा 0. लक्षात येते, समजून घ्या आता व्यवस्थित. सगळ्यात पहिले काय केलं आपण, फंक्शन बनवलं. जसं वरती पण इथं फंक्शन बनवलं होतं. रेंज एक तयार केली होती फॉर आय इन रेंज 1000, बरोबर. 1000 सगळं रेंज तयार केली, सगळे नंबर्स आपण लिस्टमध्ये पुट केले. आणि जेव्हा रिटर्न लिस्ट केलं तर पूर्ण लिस्ट आपल्या आउटपुट स्क्रीनवरती काय झाली, शो झाली, बरोबर. सगळं डेटा एक सोबत आपल्या आउटपुट स्क्रीनवरती काय झालं, शो केलं गेलं. पण आता आपण काय केलं, फंक्शन बनवलं, परत एक फॉर लूप चालवलं, बरोबर. पण आता आपण काय केलं, एल्ड कीवर्डला त्याच्या आतमध्ये पुट करून दिलं. आता रिटर्न स्टेटमेंट वापरतोय का आपण, नाही. आता आपण काय वापरतोय, एल्डला आपण यूज करतोय. एल्ड कीवर्डला आपण काय करतोय, आता तिथं यूज करतोय. एल्ड कीवर्ड काय करतोय, हा जो रेंज फंक्शन एक सोबत जो डेटा जनरेट करत होता त्यांनी तिला काय केलेलं, स्टॉप करायला लावलं. तो काय म्हणतोय, एक सोबत आता सगळं डेटा जनरेट नाही करायचं.
ठीक आहे, इथपर्यंत काय झालं, तुमचं स्टॉप झालं, इथं तुमचं फंक्शन कॉल झालं. हां, इथं फंक्शन कॉल झाला, तुमचं सक्सेसफुली जनरेटर काय झालं, इथं स्टार्ट झाला. आता जर का तुम्हाला पहिलं डेटा आउटपुट स्क्रीनवरती आणायचं असेल तर तुमच्याकडं फंक्शन आहे नेक्स्ट फंक्शन. नेक्स्ट फंक्शनच्या आतमध्ये काय करायचं, परत एकदा फंक्शनला कॉल करायचं. नंबर 2 नावाचं फंक्शन होतं, त्याला नेक्स्ट फंक्शनच्या आतमध्ये कॉल केलेलं आहे. लगेच पहिला डेटा काय आला, 0. आता मला जर का पुढचा डेटा पाहिजे असेल तर मी काय करणार, याच्या खाली परत एकदा लिहिणार डबल 0. नंबर 2 याला आपण प्लेस करू, एक करून डेटा. आता कसं झालं, 0 आणि 1. फंक्शनला प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये कॉल नका करू. जे फंक्शन आहे तुमचं त्याला कॉल करा एका व्हेरिएबलच्या आतमध्ये, आता कॉल करा. रिटर्न स्टेटमेंटमध्ये तुम्ही प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये पण कॉल करत होते, तुम्ही एका व्हेरिएबल बनवून त्याच्या आतमध्ये पण कॉल करत होते. पण जेव्हा तुम्ही एल्ड कीवर्डला यूज करताय, लक्ष द्या, जेव्हा तुम्ही एल्ड कीवर्डला यूज करताय फंक्शनच्या आतमध्ये, एल्ड कीवर्ड काय करतोय, डेटा जनरेशन स्टॉप करतोय. जो एक सोबत तुमचा डेटा कॅल्क्युलेट होत होता, एक सोबत तुमचा डेटा जनरेट होत होता, त्याला त्यांनी काय केलेलं, स्टॉप केलेलं. आता एक एक करून तो काय करणार आहे, नेक्स्ट करून एक एक डेटाला आपल्यासाठी काय करणार आहे, जनरेट करणार. फंक्शन कॉल करणं कंपल्सरी आहे. जोपर्यंत फंक्शन कॉल होणार नाही तोपर्यंत जनरेटर ॲक्टिवेट होणार नाही. एकदा की जनरेटर ॲक्टिवेट झाला त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट करून एक एक डेटाला तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती शो करू शकता. लक्षात येते? हां, रँडम डेटा नाही घेऊ शकत, लाईन बाय लाईनच डेटा आहे. तुम्हाला जर का पाहिजे असेल, सपोज ह्याच्यामध्ये अजून व्हेरिएशन आपण असं करू शकतो की फॉर लूप, इथं एक फॉर लूप जनरेट करायचं किंवा वाईल लूप चालवायचं. सपोज इथं 1000 नंबर जनरेट होतं ना एक सोबत, रिटर्न काय करतोच आहे ना एक सोबत 1000 नंबर जनरेट आणि शो करतो. पण तुम्हाला काय पहिले 100 नंबर्सच पाहिजे, बरोबर, पहिले 100 नंबर्सच तुमच्यासाठी पाहिजे. तर एक फॉर लूप बनवा, जो की फॉर लूप बनवा किंवा वाईल लूप बनवा की जो फॉर लूप वाईल लूप तुमच्यासाठी 100 टाइम्स इटरेट करणार, 100 टाइम्स त्याच्या आतमधल्या कोडला रन करणार आणि त्याच्या लूपच्या आतमध्ये हा सिंगल लाईन ऑफ कोड स्टोअर करणार. म्हणजे काय होईल, प्रिंट नेक्स्ट डेटा किती वेळा रन होईल, 100 टाइम्स तो कोड रन होईल आणि पहिले 100 नंबर्सच तुमच्यासाठी काय केले जातील, शो केले जातील. ट्राय करत असेल. आता लक्ष द्या, मला काय करायचं आहे, नेक्स्ट असं मला प्रत्येक वेळेस इथं लिहित बसावं लागेल ना. लक्षात येतं आहे असं. आता काय होईल, हा स्टेटमेंट कोणता नंबर जनरेट करेल, नाही फक्त हा स्टेटमेंट 2 नंबर जनरेट करणार, बरोबर. सो असं काय, आता मला पहिले 100 नंबरवरतीच काम करायचं आहे. म्हणजे हा स्टेटमेंट मला किती वेळा लिहावा लागेल, 100 वेळेस मला ते राईट करत बसावं लागेल. सो मी काय म्हणतो, एक लूप बनवा आणि तो लूप हा सिंगल लाईन ऑफ कोडला तुमच्यासाठी 100 वेळेस चालवेल असं काहीतरी बघा. लक्षात आलं का मला, खरं एक लूप तयार करा, जो लूप 100 टाइम्स तुमचं फिरणार. कोणत्या कोडसाठी फिरणार, कोणत्या कोडला फिरवणार, ह्या एका सिंगल लाईन ऑफ कोडला, प्रिंट नेक्स्ट डेटा. समजतंय का, करा तेवढं.
होतोय? किती आले आता? 0 to 99 पर्यंत आला. तेवढंच डेटा आला, त्याच्या पलीकडे नाही आला. रेंज किती सेट आहे आपली? रेंज पण 100च सेट आहे. हां. आणि डेफ फंक्शनच्या आतमधली फॉर लूपची रेंज किती? हां 1000 आहे ना ती. म्हणजे समजते तुम्हाला? असं तुम्हाला 100 वेळेस लिहिण्याची पण गरज नाही आहे. तुम्ही तुमचं फॉर लूप बनवून पण जेवढं डेटा पाहिजे तेवढं डेटा तुम्ही जनरेट करून घेऊ शकता. लक्षात येतं इथं मी तुम्हाला काय कन्सेप्ट शिकवतो आहे? आता लिस्ट काय करतं 999 पर्यंत सगळं डेटा जनरेट करून त्यांनी ठेवून दिलेलं आहे. पण मी तुम्हाला काय सांगतोय, जनरेटरच्या मदतीने तुम्ही कुठं तरी स्टॉप लावा. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच डेटा जनरेट करून घ्या. आता ही रेंज तुमची 1000 जी आहे ती फिक्सच राहणार आहे, ती चेंज नाही होणार आहे तुमची. समजलं? समजलं ना जनरेटरचं कन्सेप्ट? कसं डेटा एक एक करून जनरेट करायचं. त्याच्यामध्ये अजून व्हेरिएशन्स उद्याच्या लेक्चरमध्ये शो करतो. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये पण आपण जनरेटरला यूज करू शकतो. तिथं तुम्हाला कन्सेप्ट दाखवतो कसं यूज करायचं. अजून जेवढे व्हेरिएशन्स असतील जनरेटरमध्ये ते तुमच्यासमोर मांडतो. मग राहिलं आहे आपलं फक्त डेकोरेटर्स. डेकोरेटर्स झालं की मग तुम्हाला लायब्ररीजकडे घेऊन जातो. फाईल हँडलिंग एक एक्सेप्शन हँडलिंग एक राहिलं. ठीक आहे. अविनाश समजलंय? यश तुला ॲड नाही केलं आहे का अजून इथं? नाही मॅडमनी रजिस्ट्रेशन नाही केलं. करून घ्या बरंच लगेच. जा त्यांच्याकडं. पाठवले सगळे मॅडमला डॉक्युमेंट ते पाठवले. ओके ओके झालं. अच्छा. केलं असतं तिथं नाव आलं असतं.